तुम्ही सर्वजण शांत राहा, शांत राहा. साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही, शांत राहा. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता भाजपकडून होऊ लागली आहे. मुंडे यांच्या अंत्यविधीच्या वेळी भावना अनावर झालेल्या कार्यकर्त्यांनी नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे अनेक नेत्यांना मुंडे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन न घेता परतावं लागलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीच्या वेळी झालेल्या या गोंधळासाठी पोलीस जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. अंत्यविधीला जवळपास 5 लाखांहून अधिक लोक आले होते, तरी पोलिसांनी त्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची चाचपणी केली नसल्याचं पुढे आलंय. आधीच लोकांचा आक्रोश दिसून येत होता, तरी देखील पोलिसांनी याबाबतीत कोणतीही पावलं उचलली नव्हती. अंत्यविधी दरम्यान झालेली दगडफेक आणि गोंधळाला शमवण्यासाठी पोलिसांकडे कोणतीही साधनं नसल्याचं समोर येत आहे. जर कोणता गोंधळ झाला तर जमावाला पांगवण्यासाठी वॉटर कॅनन, अश्रुधुराचे गोळे देखील नव्हते. अंत्यविधीसाठी केंद्रातील अनेक दिग्गज नेते, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अन्य बडे नेते उपस्थित होते. आणि जर अशात मोठी घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण याकडे लक्ष वेधलं जात आहे. काल मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, पण लोकच इमोशनल बनले होते आणि लोकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. ती तर नाराजी होतीच, पण दिल्लीमध्ये अपघातात झालेल्या मृत्यूबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये संशयाचं वातावरण आहे. लोक या गोष्टीची सीबीआय मागणी फार तीव्रतेनं करत होते आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातले सगळे पोलीस तर आपण वापरलेच, पण मोठ्या प्रमाणात व्हीआयपी दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून तिथं जाणार आहेत म्हणून लातूर, नांदेड आणि औरंगाबाद आणि तिकडून येणारे सगळे रस्ते याच्यावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवावा लागला. लाखोंच्या संख्येने लोक आणि व्हीआयपी जमले होते आणि लोकांच्या भावना थोडंसं भावनात्मक बनल्यामुळे तीव्र बनल्या होत्या आणि पंकजाताईंनी सुद्धा लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं, पण भावनात्मक झालेला मॉब कोणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. याआधी विलासराव देशमुख तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीला अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. अनेक व्हीआयपी या अंत्यविधीमध्ये सहभागी झाले होते, पण राज्य सरकारनं चोख नियोजन केलं होतं तसं नियोजन या वेळेला दिसून आलं नाही. उलट ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार याची पूर्वकल्पना सरकारला होती, तरी देखील सरकारनं नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंच समोर आलंय. मग पोलिसांच्या या बेपर्वाईला कोण जबाबदार, याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. आता पंकजा मुंडे यांनीही केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचं निवेदन दिलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.